घडलेल्या प्रकाराचे नांदेडमध्ये सुद्धा पडसाद उमटलेले पाहायला मिळतात। नांदेडमध्ये काँग्रेसच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले, सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। त्याचबरोबर त्याचे राहुल गांधी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, अशा प्रकारच्या घोषणा त्यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी दिल्या। काँग्रेसचे काय सांगाल, कशासाठी आंदोलन सुरू केले? हे आंदोलन याच्यासाठी केलेले आहे की दिल्लीमध्ये जो आमचे नेते राहुल गांधी मध्ये जो आंदोलन पुकारलेला आहे, इंडिया अलायन्स ने जो आंदोलन पुकारलेला आहे की मतची चोरी जो इलेक्शन कमिशनर कसा करते त्याच्यासाठी त्यांनी आंदोलन केलेले आहे। दिल्लीमध्ये त्याला अरेस्ट केलेले आहे। हमारे राहुल गांधी और मल्लिकार्जुन खड़गे याला अरेस्ट केले म्हणून हम जो नांदेड़ कांग्रेस शहर और जिला कमेटी ने आंदोलन पुकारे हैं। हम ये महाराष्ट्र सरकार और इंडिया सरकार त्याचा निषेध करते हैं। याने जो आज तिने जो राहुल गांधी ने पत्रकार घेऊन त्याने सांगितले दावे दाखल केलेले आहे की मत कैसा चोरी करून महाराष्ट्र सरकार हो या तुम्हारे सेंटर की सरकार हो, त्याने जो मत चोरून करून ते सत्ता भोगलेली आहे। याच्यासाठी त्याने जो दिल्लीमध्ये इलेक्शन कमिशनला घेराव करण्यासाठी त्याने इंडिया अलायन्सने जो पुकारलेला आहे त्याला जो अरेस्ट केले खडके साहेबाला दोघाला सगळ्याला, त्याच्यासाठी आम्ही निषेध केलेले आहे और मोदी सरकारचा आम्ही निषेध करते हैं। काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेश पावडे आपल्यासोबत, काय सांगाल, जी घटना दिल्लीत घडली त्या संदर्भात आपण आंदोलन केले, काय मागणी आहे? आमची एकच मागणी आहे की आम्ही राहुल गांधीला जे अटक व्हायली, राहुल गांधी असो की प्रियंका गांधी असो, यांना जाणून हे सरकार त्रास देत आहे आणि या त्रासाच्या भारतभर आम्ही आंदोलन होत आहे। नांदेडमध्ये सुद्धा आम्ही आंदोलन करत आहोत। कोणत्याही परिस्थितीमध्ये राहुल गांधीच्या केसाला जरी धक्का लागला तर पूर्ण देश पेटून उठल, याच्याशिवाय आम्ही त्याला सोडणार नाही। आणि याच्यानंतर काँग्रेसच्या पाठीमागे ही जनता पूर्ण आहे। येणाऱ्या काळामध्ये हे मोदी सरकार जाणून बुजून काँग्रेसला आणि त्याच्या घटक पक्षांना त्रास देत आहे आणि मताची चोरी करून तुमच्या निरीक आपल्या याला आयोगाला धरून आमच्यावर अन्याय करत आहे आणि त्याच्या निषेधार्थ आम्ही राहुल गांधी संघर्ष करो। तुम्ही सुद्धा या आंदोलनात सहभागी झालात, काय भूमिका आहे? तुम्ही सुद्धा या आंदोलनात सहभागी झालात, काय भूमिका आहे? कारण विरोधी सच्चाई में देश में वोट चोरी हुआ है, वो उगड़किस लाने के बाद ये जो अपने सरकार है वो सरकार गुस्से में आके हमारे राहुल गांधी को जो अरेस्ट किया है बस उन्हें छोड़ना चाहिए। और हमारे राहुल गांधी इसीलिए हम निषेध करते हैं, ये इस सरकार के बारे में निषेध करते हैं। राहुल गांधी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। काय सांगाल, ज्या पद्धतीनं दिल्लीत घटना घडामोडी घडल्यात त्यानंतर काँग्रेसने आंदोलन केले, काय पुढची भूमिका असणार आहे? देशाचा निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाच्या घरी पाणी भरते आहे आणि या देशाची लोकशाही मोडीत काढत आहे असा निवडणूक आयोगावरती आरोप काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे। काँग्रेस पक्षाचे नेते राहुलजी गांधी यांनी मतदानाची चोरी कशी झाली आणि 25 लोकसभा मतदारसंघ बेईमानी करून यांनी कसे निवडून आणले हे सप्रमाण सिद्ध केलेलं आहे। त्यामुळे भाजपच्या सत्ता पिपासू महत्वाकांक्षेमुळे निवडणूक आयोगाला जगामध्ये मान खाली घालावी लागत आहे आणि भारताची लज्जा ही जगाच्या वेशीवर टांगल्या गेलेली आहे। केवळ भारतीय जनता पक्षाच्या चोरीमुळे, दरोडेखोरीमुळे देशाचा गृहमंत्री तडीपार गृहमंत्री झालेला आहे, तो तडीपार माणूस गृहमंत्री झालेला आहे। या सरकारने अनागोंदी देशात माजावी म्हणून राहुल गांधी यांना टार्गेट करण्याचं काम केलेलं आहे। देश भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या मित्र पक्षाला सत्तेमधून उखडून टाकेल आणि आमची विनंती आहे की हा जो जनतेचा क्षोभ आहे तो क्षोभ पाहता मोदी आणि अमित शहा यांना जर थोडी लज्जा असेल तर त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे, हे सरकार बरखास्त केलं पाहिजे। निश्चित आपण बघतोय हे काँग्रेसचे पदाधिकारी होते ज्यांनी राहुल गांधी यांना अटक केल्यानंतर नांदेडमध्ये जे जोरदार आंदोलन केले, सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली आहे। TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।